तर ही थेट दृश्य आता आपण नागपुरातली बघतोय। जेसीबीने कारवाई केली जाते। फहीम खानच्या घरावरती बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। तर नागपूर दंगलीचा हा सूत्रधार आहे फहीम खान आणि त्याच्या घरावरती ही कारवाई केली जाते। बुलडोझर चालवला जातोय। नागपूरमधल्या दंगली प्रकरणी आता दुसऱ्या आरोपीच्या घरावरती सुद्धा, ज्याचं नाव आहे युसुफ शेख, याच्या घरावर सुद्धा कारवाई करताना ची ही दृश्य आहेत थेट नागपुरातनं। अतिक्रमण काढताना महानगरपालिकेला सहाय्यक म्हणून नागपूर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे। अधिक माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। उदय, आता दुसरा जो आरोपी आहे यातला, त्याच्या घरावर सुद्धा आता तोडक कारवाई होतीये, त्याबद्दल काय माहिती? शिल्पा, नागपूरमध्ये जो हिंसाचार उसळला होता, त्या हिंसाचारातले जे आरोपी आहेत त्यातला फहीम खान या सगळ्या हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार होता। त्याच्या घरावर जे आहे ते सकाळी नागपूर महानगरपालिकेनं बुलडोझर चालवलं होतं। नाही तर याच प्रकरणातला जो दुसरा आरोपी युसुफ खान होता, त्याचं महालच्या या जोहारपुरा भागामध्ये असलेल्या फ्लॅट स्कीममध्ये जे आहे पोलिसांकडून हातोडा जो आहे तो चालविला जात असल्याचं आपल्याला इथं बघायला मिळतं। कारण या युसुफ खानच्या घराची गॅलरी जी आहे ते इनलिगल पद्धतीनं बांधण्यात आलेली आणि पार्किंगच्या जागेमध्ये देखील जे आहे ते इनलिगल काम करण्यात आलेलं आहे। त्यामुळं त्यांच्या घरावर जी आहे ती हातोडाची कारवाई जी आहे ती नागपूर महानगरपालिकेकडून चालू करण्यात आलेली आहे। इथं पाहतो आपण मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। युसुफ खानची देखील जो नागपूरमध्ये हिंसेचा जो कट रचला होता, त्यामध्ये जे आहे ते युसुफ खानची देखील महत्त्वाची भूमिका होती। त्या संदर्भातले काही पुरावे जे आहेत ते नागपूर पोलिसांच्या हाती लागले होते। तपासामध्ये जे आहे ते स्पष्टपणे युसुफ खान दोषी असल्याचं स्पष्ट झालं होतं आणि त्यानंतर नागपूर महानगरपालिका असेल, नागपूर पोलीस असेल, यांनी या सगळ्या आरोपींच्या घराचं सर्वेक्षण केलं होतं आणि या सर्वेक्षणामध्ये ज्या आरोपींचं अतिक्रमण जे आहे ते इनलिगल काम जे आहे जे समोर आलेलं आहे, त्याच्यावर आता कारवाईला जी आहे ती सुरुवात करण्यात आलेली आहे। सकाळी आपण पाहिलं होतं की फहीम खानच्या घरावर जो आहे ते बुलडोझर चालविण्यात आलं होतं आणि आता ही सकाळपासून दुसरी कारवाई जी आहे नागपूर महानगरपालिकेकडून ही जी आहे ते या युसुफ खानच्या घरावर केली जात आहे। जो अवैध पद्धतीनं बांधलेला भाग आहे, जी गॅलरी बांधलेली आहे आणि जे खालचं पार्किंगच्या जागेमध्ये जे काम केलेलं आहे ते तोडण्याचं काम इथं जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। साधारणतः दुपारपर्यंत ही कारवाई सुरू राहील। 2 आरोपींच्या घरावर ही कारवाई झालेली आहे। देशद्रोहाच्या गुन्ह्यामध्ये जवळपास 6 लोकांवर गुन्हे दाखल झाले होते। इतर उरलेल्या 4 आरोपींच्या घरावर कधी कारवाई होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण या कारवाईच्या निमित्तानं जो आहे तो एक कडक संदेश देण्याचा प्रयत्न राज्य सरकार आणि नागपूर महानगरपालिका आणि नागपूर पोलिसांच्या वतीनं केला जातो। श्वेता, बिलकुल उदय, तर ही जी कारवाई सुरू आहे, पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी आहेच। दंगली प्रकरणी हा युसुफ सुद्धा सह आरोपी आहे आणि त्यामुळे फ्लॅट सिस्टम मधलं त्याचं जे घर आहे, त्या घराचा जो काही अनधिकृत भाग आहे, त्याची गॅलरी किंवा पार्किंग या संदर्भात कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। बुलडोझर चालवला जातोय, हातोडा चालवला जातोय।